राजभाषा सरकारने केली पाहिजे मराठी, नाहीतर सरकारने खुर्ची सोडली पाहिजे। या दोन्हीपैकी एक पर्याय हा सरकारकडे आहे असं आम्ही सरकारच्या समोर ठेवत आहोत। गेल्या वर्सा 31 मार्चाक एक व्हडली सभा मेनेझिस ब्रागांझा हॉलान जाली। तर त्या सभेन परत एकदा मराठी राजभाषे खातीर सरकारकडे मागणी करणारे आंदोलन सुरू करचें अशें ठरलें आणि मागीर सगळ्यो हालचाली ज्यो आसा त्यो सुरू जाल्यो। त्या एक वर्षान आता एक वर्ष ताका पूर्ण जालें। 31 मार्चाक एक वर्ष पूर्ण जालें। ह्या एक वर्षा भितर जागृती कार्यक्रम, जनजागृती कार्यक्रम हे गोंयभर सगळे कडेन घेतले। 12 तालुके आमचे आसा, पण आमी 18 तालुके केले ताका प्रखंड म्हटले आमी। आणि ह्या प्रखंड हो आधारभूत धरून सगळ्यो एक्टिविटीज ज्यो आसा ह्यो आमी केल्यो। 20 कडांनी गोंयान मेळावे जाले। ऑन एन एवरेज 200 ते 250 अशें ताका जमिल्लें। विधानसभेन मराठी राजभाषेची मागणी करची, फाटली विधानसभा जी जाली ताज्या खातीर अशी विनंती करपाक 30 आमदारांची 40 पैकी 30 आमदारांची भेट जाली। मदीं सरकारी नोकऱ्यांतल्यान काडपाचें ठरयलें गव्हर्मेंटान। तातूंतल्यान मराठीच्या उच्चाटन केलें। ताज्या निशेधार्थ 16 कडांनी धरणा कार्यक्रम हे जाले निषेध म्हणून। 17 कडांनी गोंयान मातृशक्ती मेळावे जाले। ताजी अशीच उपस्थिती 200-250 सरासरी। 12 कडांनी आतापर्यंत युवा शक्ती मेळावे जावपाचे आसा थोडे ह्या म्हयन्यान। 12 ठिकाणी आतापर्यंत युवा शक्ती मेळावे झाले। एक स्वाक्षरी अभियान सुरू जाल्लें आसा आणि त्या स्वाक्षरी अभियानान ताजें तरेतरेकडेन वांटप जालें सगळ्या प्रखंडांनी, ते चालू आसा। भाजप नेत्यांच्यो चर्चा करून भेटी घेवप म्हणजे एक पावण वरभर व्यवस्थित चर्चा तांचे कडेन करप, अश्यो भेटी आमी सुरू केल्यो। गोंयचे भाजपाचे अध्यक्ष श्री दामू नाईक हांची भेट जाल्ली आसा। बाकी भेटी ह्यो हाज्या नंतर जातल्यो। स्वाक्षरी अभियान जें आसा तें पणजे हांगा उद्योजक प्रदीप माधवराव तळावलेकर हांच्या सहीन आणि अशोक नाईक हांच्या सहीन या अभियानात प्रारंभ जालो। आतापर्यंत सुमारे 1.5 लाख सह्यो गोळा करण्यात आयल्यो। 31 मे ही या अभियानाची लास्ट डेट आसा। एकूण 5 लाख सह्यो गोळा करपाचें ठरयलां आणि ते ताजें निवेदनां ही राष्ट्रपतींची भेट घेवन तांकां सादर करप अशें ठरयलां। आज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो विशय असो की आता आंदोलन अधिक तीव्रता ताजी वाडप अशा पद्दतीचें आसा। आतापर्यंत हॉलांनी कार्यक्रम जाले आणि ते कार्यक्रमाचो भर हो मराठी प्रेमी गोंयभरांतलो ऑर्गनायज करप असो आशिल्लो। आता हो ऑर्गनायज केल्लो जो ग्रूप आसा ताज्या आधाराचेर लोकांक रस्त्याचेर काडप, भायर काडप अशा पद्दतीन जें आसा त्या चळवळीचें स्वरूप जातलें। दुसरो टप्पो हो आंदोलनाची तीव्रता वाडोवपाचो। 4 जाहीर सभा आतां ठरिल्ल्यो आसा। एप्रील म्हयन्यांत 2 आणि मे म्हयन्यांत 2। बाकीच्यो डेट्स येतल्यो आमकां जश्यो सभा ठरतल्यो तश्यो। म्हापसा लोहिया उद्यान जें आसा टॅक्सी स्टँडाच्या लागीं, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या लागीं, हे 11 एप्रिलाक ही म्हापशाची, 12 एप्रिलाक लोहिया मैदानाचेर मडगांवची, 1 मे क्रांती मैदान फोंडा हांगा आणि पणजे आझाद मैदानाचेर 9 मे अश्यो 4 जाहीर सभा ज्यो आसा ह्यो ठरिल्ल्यो आसा। या सभा
4 ठिकाणी होणार आहेत आणि त्याकरता 6 सर्वसाधारण 5 ते 6 प्रखंड जे आहेत ते एकत्र येऊन त्या सभा होणार आहेत. उदाहरणार्थ फोंड्याची सभा ही फोंडा प्रखंड, तिसवाडी प्रखंड, सत्तरी प्रखंड, धारबांदोडा प्रखंड असे 6 प्रखंड आहेत आणि या सर्व 6ही प्रखंड मिळून ही सभा होईल. चांगली मोठी सभा होईल अशी आमची कल्पना आहे. सह्यांची मोहीमही चालू आहे. घरोघर फिरून आमचे कार्यकर्ते सह्या घेत आहेत आणि 5 लाखांचं उद्दिष्ट आम्ही निश्चितच गाठू. आता हे आंदोलन असं तीव्र होत जाताना मला सरकारला काही सांगायचं आहे. हे शब्द माझे तुम्ही जशाचे तसे कृपया लिहून घ्यावेत. मी ते छापून आणलेले नाहीत, कारण छापलेलंही कदाचित कसं काहीतरी येतं. पत्रकारांनी कधी मी सावकाश वाचेन, आपण हे शब्द तसेच नोट करून घ्या. गोव्यात बहुसंख्येनं असलेल्या बहुजन समाजाची भाषा व संस्कृती मराठी आहे. म्हणूनच आणि मुख्यमंत्री ही बहुजन समाजाचेच आहेत. तेव्हा मराठीला न्याय मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एका विशिष्ट गटाच्या विरोधामुळे मराठीला न्याय मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला म्हणायचं. शासन, शिक्षण, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी सर्वच क्षेत्रात मराठीचा वापर कोकणीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना मराठीला कोकणीच्या बरोबरीने, आम्ही बरोबरीनं मागतो, आमचं स्थान खरं वर असायला पाहिजे, परंतु आम्ही बरोबरीचं मागतोय. मराठीला कोकणीच्या बरोबरीने राजभाषेचे स्थान दिले जात नाही हा तिच्यावर घोर अन्याय आहे. घोर अन्याय असा जगात कुठल्याच भाषेवर झालेला नाही, हे नोट करा. असा अन्याय जगात कुठल्याच भाषेवर झालेला नाही. गोव्यातील मराठी जनता यापुढे हा अन्याय सहन करणार नाही. आता जी आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे त्याचं उद्दिष्ट हे आहे की डिसेंबर 26 पर्यंत गोवा सरकारनं मराठीला कोकणी बरोबर, पुन्हा आम्ही ठासून सांगतोय, आम्ही कोकणी काढा म्हणत नाही, कोकणीच्या बरोबरीनं आम्हाला स्थान द्या म्हणून मागतोय. कोकणी बरोबर राजभाषेचे स्थान दिले गेले नाही तर अशा राज्यकर्त्यांना जनता नाकारेल यापुढे. आणि मराठीला न्याय दिला तर हेच सत्ताधारी प्रचंड बहुमतानं निवडून येतील. एक आवाहन आपण सुरुवातीपासून करत आलेलो आहोत की केवळ मराठी प्रेमी म्हणून आतापर्यंत आपण मिरवलो किंवा मिरवत आहोत, तेवढ्याने सरकार काही हालत नाही. आणि त्यामुळे मराठी प्रेमी हे वोट बँक मध्ये परिवर्तित झाले पाहिजेत. मराठी प्रेमींची वोट बँक जबरदस्त झाल्याशिवाय सरकारला दणका बसणार नाही. एक लक्षात येतं की या सगळ्या कार्यक्रमांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद हे बघितल्यावर
यावेळी मराठी समाज जागा होत आहे याची चिन्ह सगळीकडे आम्हाला दिसू लागलेली आहेत. आताचा टप्पा आपला जो आहे हा या सगळ्या मराठी प्रेमींचं, या सगळ्या सहानुभूतीचं हे रूपांतर हे मतपेटीत कसं होईल याकडे आमचं पूर्ण लक्ष राहील. आणि त्यामुळे ही गोष्ट निश्चित आहे की एकतर राजभाषा सरकारने केली पाहिजे मराठी, नाहीतर सरकारने खुर्ची सोडली पाहिजे. या दोन्हीपैकी एक पर्याय हा सरकारकडे आहे असं आम्ही सरकारच्या समोर ठेवत आहोत. एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की गेले 8 महिने सरकारने मराठीची गळचेपी चालवलेली आहे. काही गोष्टी या गोव्याला पूर्वीपासून माहीत आहेत. गेल्या 13 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीत मराठी शाळा वर्षाला 10 प्रमाणे बंद पडत चाललेले आहेत. 13 वर्ष एखादं सरकार आणि एखादं शिक्षण खातं जर या शाळा व्यवस्थित चालवू शकत नाही एवढी वर्ष करून, तर मग ते नुसतं अकार्यक्षम आहे असं आम्ही नाही म्हणणार. याच्या मागे कट कारस्थान आहे असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण म्हणजे ज्या मराठीला सहभाषा म्हणून आतापर्यंत हे सरकार सगळ्या मराठी प्रेमींना फसवत आलं, ते सहभाषा हा जो दर्जा आहे हा कसा कुचकामाचा आहे हे याच सरकारने दाखवून दिलं. विशेषतः प्रमोद सावंतचं सरकार आल्याबरोबर सावंतांनी मराठीसाठी एक गोष्ट केली, ती म्हणजे मराठी शाळांना जे 400 रुपये प्रति विद्यार्थी प्रतिमास मिळण्याची योजना होती ती बंद केली सावंत सरकारने आणि मराठीचा गळा आर्थिकदृष्ट्या आवळला. एवढ्यावर न थांबता आतापर्यंत सुमारे 40,000 गोमंतकीय तरुणांचे इंटरव्ह्यूज झालेले आहेत, मुलाखती झालेल्या आहेत वेगवेगळ्या हुद्द्यांकरता, पोस्ट करता. त्या मुलाखतींना जी प्रश्नपत्रिका काढण्यात आली त्या प्रश्नपत्रिकेतून मराठीला पूर्णपणे वगळण्यात आलं. म्हणजे मराठीला डिच्चू दिलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने.